अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. आणि खूप आनंदाची गोष्ट आहे, आता आपल्यासोबत फोन कॉलवर राष्ट्रीय धर्मगुरू रामदास चौधरी डोंबिवली हे आपल्यासोबत फोन कॉलवर आहेत. आणि अजून एक खास गोष्ट म्हणजे अशी आहे की 2024च्या जी गिरनार परिक्रमा होती, त्या गिरनार परिक्रमेमध्ये आणि गिरनार ला चढत असताना मला रामदास चौधरी महाराजांची भेट झाली होती, परिचय झाला होता. आणि त्यांनी छान इंटरव्ह्यू त्यावेळेला दिला होता परिक्रमेमध्ये. आणि 2025ला सुद्धा स्टेशनवर आमची जुनागडला भेट झाली होती. आणि आता नुकतेच ते अमरनाथ यात्रा पूर्ण करून आलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. नमस्कार, जय हरी. नमस्कार, जय हरी माऊली. कसे बाबा आहात अमरनाथ की जय हो. कसे आहात माऊली? एकदम मजेत आहे. कशी झाली यात्रा? अगदी आरामदायी, कुठेही कसलाही त्रास झाला नाही, एकदम सुलभ यात्रा झाली. मी हा. 95 मध्ये पहिल्यांदा गेलो, त्याच्यानंतर आता 30 वर्षानंतर गेलो. अरे बापरे. बर. त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा सोयीचा फरक. पूर्वीच्या याच्यात काही त्याचं नव्हतं, सगळं बदललंय, पूर्ण चेंज झालंय. बर बर बर. म्हणजे सुलभ झाली आता यात्रा. सुलभ 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 झाली यात्रा. बर बर बर. आणि तुम्हाला किती दिवस लागले? तुमचं नियोजन काय होतं ते सगळं सांगा ना आता. आम्ही 30 तारखेला सकाळी 6:25 विमानाने नवी मुंबई विमानतळावरून दिल्लीला गेलो. बर. दिल्लीला 4 तास वेटिंग होतं. 4 तास वेटिंग नंतर दिल्ली ते श्रीनगर गेलो. श्रीनगरला आम्ही साधारण 3 वाजता पोहोचलो. बर. श्रीनगरवरून आम्ही एक इनोवा कार केली. हा. इनोवा कारने भाड्याने म्हणजे आम्ही बालताल बेस कॅम्पला पोहोचलो. बर. 5 वाजता पोहोचलो आम्ही तिथे बालतालला. बर बर. 5 साडेपाच अंदाजे 5 साडेपाच झाले असतील. बर बर बर. तिथे टोहानावाला म्हणून लंगर आहे, ते माझे जोडीदार आहेत, ते 25 वर्ष कंटिन्यू जातात, त्यांच्यासोबत मी गेलो. त्यामुळे त्यांची तिथे खूप परिचय आहे. आणि त्याच्या याच्यात त्या टोहानावाला लंगरमध्ये आम्ही थांबलो. बर बर. हरियाणाचा टोहानावाला, मी त्याचा तुम्हाला फोटो काढून पाठवतो. बर बर, पाठवा ना, जरूर पाठवा. आणि आधी तुम्ही मला हे सांगा ना, तुम्ही श्रीनगरमध्ये ज्या वेळेला पोहोचला, बरं एकूण तुम्ही किती लोक होता? आणि श्रीनगरला तुम्ही आद्य शंकराचार्यांची जी तपस्या स्थळी आहे ती पण बघितली, त्याविषयी आधी सांगा आणि मग आपण अमरनाथकडे जाऊयात. तर आणि तुम्ही किती लोक होता आणि तुम्ही श्रीनगरमध्ये पोहोचल्यानंतर जे काय तीर्थस्थळींना भेट दिली त्याविषयी सांगा आधी. नाही, आम्ही श्रीनगरला पोहोचल्यानंतर डायरेक्ट विमानतळ एअरपोर्टवरूनच गाडी केली, डायरेक्ट बालतालला गेलो, कारण आम्हाला पहिले दर्शनाची ओढ होती तिकडे. बर बर. तिकडनं दर्शन करून येताना मग आम्ही श्रीनगरला आलो आणि शंकराचार्यांच्या मंदिरावर, त्या टेकडीवर चढून वरती दर्शन घेतलं. बर बर बर. अच्छा, म्हणजे येताना तुम्ही श्रीनगर मधलं शंकराचार्यांचं तपस्या स्थळीचं दर्शन घेतलं. बर बर. मग आता तुम्ही याला एक इनोवा गाडी करून तुम्ही त्या बेस कॅम्पला पोहोचला. त्याचं नाव काय म्हणाला तुम्ही? टोहानावाला धर्मशाला. बर लंगर, टोहानावाला लंगर. बर बर. मग तिथे काही रजिस्ट्रेशन वगैरे करायला लागतं का, की आपण आता? रजिस्ट्रेशन आम्ही ऑनलाईन आधीच 1 महिना अगोदरच केलेलं. बर बर. म्हणजे इकडनं रजिस्ट्रेशन करून गेलो आम्ही याला बेलापूरला, पंजाब नॅशनल बँकेमध्ये होतं ते. तिथनं रजिस्ट्रेशन सेक्टर 11 मध्ये. बर बर बर. तिथनं रजिस्ट्रेशन केलं का तुम्ही? हो, 150 रुपये फी घेतात, फक्त 150 रुपयाचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करून देतात ते. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला जी पाहिजे ती तारीख देतात ते. आम्हाला 3 तारीख मिळाली होती पहिल्याच दिवसाची, त्यामुळे आम्ही लवकर गेलेलो. बर 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 बर. मग बालतालला गेल्यानंतर आम्ही 1 तारीख आणि 2 तारीख 2 दिवस तिथे बसूनच, म्हणजे आजूबाजूला थोडं फिरून बसूनच काढले. बर. आणि 2 तारखेला सकाळी 9 वाजता आमचं ते RF कार्ड आम्हाला मिळालं, कारण ते RF कार्ड शिवाय तुम्ही यात्रा करू शकत नाही, नुसतं रजिस्ट्रेशन यात्रा होत नाही. बर बर. मग कुठलं कार्ड म्हणाला तुम्ही? RF कार्ड. त्या RF कार्डचाही तुम्हाला फोटो पाठवतो मी. बर. ते कुठे काढायला लागतं कार्ड आपल्याला? शिवगौरी सेवा मंडळ रजिस्टर्ड बालताल. बघा, भंडारा हॉटेलला लाजवेल असा प्रकारचा लंगर. कोणी या, कोणी खा, सर्वांसाठी मोफत अन्नदान सेवा. शिवशक्ती सेवा मंडळ.
शिवगौरी सेवा मंडळ लंगर गाझियाबाद. गाझियाबाद उत्तर प्रदेश. एखाद्या हॉटेलला लाजवील 5 स्टार. बालताल बेस कॅम्प किंवा पहलगाम बेस कॅम्प किंवा जम्मूला असं 3 बरं. ठिकाणी ते होतं. बर त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात का? हो, इकडं आपलं रजिस्ट्रेशन पेपर जर नसेल तर तिथे गेल्यानंतर पहिले रजिस्ट्रेशन करायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर मग RF कार्ड मिळतो. बरं, मग RF कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड वगैरे फोटो बिटो लागतो हो, का? आधार कार्ड लागतो. फोटो वगैरे काय नाही. फोटो हे आपल्याला जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो तेव्हा पहिले त्यांचे जे ठराविक डॉक्टर दिले ते सरकारचे MD, त्यानंतर आपण फिटनेस सर्टिफिकेट लागतं. बर ते फिटनेस सर्टिफिकेट घेऊन बँकेत जायचं. मग बँकेतून आपल्याला ते रजिस्ट्रेशन नंबर देतात ते आणि बर डेट देतात. बर बर त्याचाही म्हण- फोटो पडतो तुम्हाला तो. ते 3 कॉपीज असतात. ते 3 कॉपीज देतात आपल्याला ते. बर आणि साधारण वय मर्यादा कुठपर्यंत चालतं? हा, 15 ते 70. 15च्या 15 आतले नाही घेत आणि 70च्या पुढचे नाही घेत. बर ठीक आहे. तो म्हणजे फॉर्मचा पण नमुन्याचा फोटो तुम्हाला पाठवतो मी. फॉर्म आहे त्याच्या सगळं अटी शर्ती लिहिलेल्या आहेत. बर ठीक आहे, ते हा. तुम्ही पाठवा. आणि मग तुम्ही यात्रेला कुठल्या दिवशी सुरुवात केली? 3 तारखेला तुमचं जे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या, RF 2 कार्ड तारखेला हे सगळं पूर्ण झालं. हा, आणि बर घोडेवाल्यांचं पण. घोडेवाल्यांचा 2900 रुपये फीस आहे, सरकारी फी. बर जर तुम्ही खाजगी गेला तर 6,000, 7,000, 10,000 जसे मनमाने तसे रेट घेतात. आम्ही बर. सरकारी पर्ची ते पर्ची म्हणतात. सरकारी पर्ची जाऊन तिथे घेतली. 2900 रुपये ते बोर्डावर लिहिलेली फी आहे. पण ते 50 रुपये जास्त घेतात. ते सगळीकडे सरकारी याचीच चालतं. त्याचे 50 रुपयाकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि 2950 भरून आम्ही टोटल 7 जण होतो. 7 जणांचे 7 पर्च्या घेतल्या. बरं, म्हणजे जाऊन येऊन 2900 रुपये का? नाही, फक्त जायचे. यायचं तिथनं होत नाही बालतालवरून. मग ते तिकडनं करायचं. मग आम्ही त्याच घोडेवाल्यांना ठरवलं, येताना 1900 रुपये आणि जाताना 2900 रुपये. 1000 रुपयाचा फरक आहे जाण्या येण्यात. बर आणि मग तुम्ही त्याला खच्चर म्हणतात का घोडे? काय आहे म्हणजे? नाही, घोडे. खच्चर घोडेच वेगळे, आहेत. घोडे हे घोडे होते. बर हा, बर मग हा. त्याच्यासाठी बसण्यासाठी की तुम्ही म्हणजे आपल्याला काही न्यावं लागतं का? आपलं काही पांघरुणं म्हणा किंवा काही तिथे नाही. टाकायला असं? हा, बराच लांबचा प्रवास आहे ना? किती हो, किलोमीटरचा हो. प्रवास आहे तो? ते 14 किलोमीटर सांगतो, तर माझ्या हिशोबाने 2 किलोमीटर जास्त, 16 किलोमीटर अंदाज आहे. ते बर बोर्डावर ते 14 देतात, पण ते अंतर जास्त वाटतं मला. बर म्हणजे तुमचा आणि प्रवास तो हा, 3 तारखेला किती वाजता? सकाळी 9ला सुरू झाला तुमचा प्रवास नाही अमरनाथसाठी? नाही. मग आम्ही सकाळी 3 वाजता आम्हाला घोडेवाल्यांनी टाइम दिला 3 वाजता जाऊ. पण त्या रात्री रात्रभर पाऊस पडत होता. पाऊस लागला त्यामुळे त्यांनी 6 वाजेपर्यंत आम्ही 3 वाजता तिथे पोहोचलो. जिथं सोडतात, चेकिंग करतात, चेकपोस्ट म्हणतात त्याला. बर RF कार्ड चेक करतात. बर त्या RF कार्डवर चेक केलं की आपली संपूर्ण हिस्ट्री येते. जसं आपलं आधार कार्ड टाकलं की आपली हिस्ट्री, तसं ते RF काढलं की आपली हिस्ट्री येते. आपला फोटो येतो तिथं. तो आपलाच फोटो म्हणजे RF कार्ड समजा माझं मी जर दुसऱ्याला दिला तर दुसरा जाऊ शकणार नाही. बर तो RF कार्ड तिथे स्कॅन करतात. स्कॅन केल्यानंतर सगळी आपली हिस्ट्री येते आणि आपला फोटो आला तरच सोडतात, नंतर मग सोडत नाही. बर तर आम्ही 3 वाजता घोडेवाल्यांनी टाइम दिला. आम्ही 3 वाजता इथे पोहोचलो. पण पाऊसाची रिपरिप म्हणजे बारीक होता. रिपरिप चालू असल्यामुळे त्यांनी रस्त्यात कुठे दरड कोसळण्याची शक्यता आहे असं सांगून त्यांनी 6 वाजेपर्यंत आम्हाला 3 तास थांबवलं. 6 वाजता सोडलं. 6 वाजता प्रवास सुरू झाला. 9 वाजेपर्यंत पावसाची रिपरिप चालूच होती. बर 9 वाजल्यानंतर एकदम वातावरण मोकळं झालं. स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. मग पावसाची काही नाही. आम्ही साधारण 10:30 वाजता तिथे पोहोचलो. जय हरी राधे राधे. जय श्री कृष्ण. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हरि ओम विठ्ठला. बाबा अमरनाथ की जय हो. हम बोले हर हर महादेव. हर हर महादेव. बम बोले. भोले तेरा रूप निराला अमरनाथ में. पैदल मार्ग पायरी.
जय हरी राधे राधे जय श्री कृष्णा विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा 10:30 ते 11:30 एक तास आम्ही तिथे म्हणजे गुंफेजवळ थांबलो. 20 मिनिटात आम्ही त्या 370 पायऱ्या चढलो. निवांत दर्शन झालं. 20 मिनिटं आम्ही तिथे थांबून होतो. मला अरे वा. कोणी तिथून काढलं नाहीये. बरं बरं बरं. नाही पण मग तुम्हाला बाबा बर्फानीचं जे दर्शन होतं, ती महादेवाची पिंडी वगैरे ते सगळं बघायला मिळालं का, बर्फाचं ते हो, सगळं? निवांत निवांत बघायला मला जवळजवळ 6 फूट उंची जी पिंडी होती. बर बर. मग हो. आपल्याला काही पूजा वगैरे करू देतात का? किती नाही, नाही. अंतरावरून दर्शन असतं? साधारण 15 फुटावरून दर्शन, जवळ कोणाला जाऊ देत नाही. बरं, मग आपण काही आरती वगैरे करू शकतो का, किंवा काही काही नाही, आपण तुम्ही चढावा वगैरे? बाहेरच काय असेल तर बाहेरच, आतमध्ये कोणाला एंट्री नाही. बरं बरं बरं. म्हणजे पण असं चढावा वगैरे आपण तिथे अर्पण करू शकतो का हो, काही आपण करू म्हणजे? शकतो. हो. हा, आणि अच्छा. विशेष आम्हाला एक सिरसावाला म्हणून एक माझ्या मित्राचे ओळखीचा लंगर होता. त्यांनी जवळजवळ 1 किलोचा सुकामेवा दिला होता बर आम्हाला. बर. तो त्यांनी आम्हाला खाण्यासाठी दिला होता. पण आम्ही दोनदा खाता डायरेक्ट तिथे नेला. तिथे तो प्रसाद म्हणून चढवला आणि उरलेला तिथल्या यात्रेकरूंना प्रसाद म्हणून वाटला. वा आणि वा. आल्यानंतर त्यांना सांगितलं, म्हटलं असं असं तुम्ही आम्हाला खाण्यासाठी दिला होता, पण आम्ही न खाताना बाबा अमरनाथला म्हटलं प्रसाद म्हणून भोग लावला आणि परवडला. अहो ते सांगितलं म्हणे आम्हाला देवच पावला, म्हणे आम्हाला आता दर्शनाची गरज नाही, तुमच्या रूपाने आमचा प्रसाद तिथपर्यंत पोहोचला असं ते सांगितलं. शिरसावाल्यांचा पण तुम्हाला मी नंबर देतो, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. त्यांचा शिरसावाल्यांचा तुम्हाला कार्डही पाठवतो मी. बरं बरं बरं. म्हणजे तुम्हाला हम्म. मनसोक्त असा बाबा बर्फानीचं दर्शन झालं हो हो आणि हो. छान असा तुमचा अनुभव काही आला का तुम्हाला तिथे? असं काय, असं डोळे मिटल्यानंतर शांत वाटलं असेल ना खूप? म्हणजे 35 वर्षानंतर तुम्ही परत हो जात होता हो तिथे. हो, 30 वर्षे. अहो जाता जाता ते चढाई एवढी चढ आहे, 3 ते 4 वेळा माझ्या मनात विचार आला की घोडेवाला सांग तुला डबल पैसे देतो, पण मला परत चालव, मी पुढे माझी यायची हिंमत नाही, एवढा कठीण चढ आहे. बर बर बर. आणि मगाशी तुम्ही प्रश्न विचारला ना, बसायला काय न्यावं लागतं का, तर हा ती एक आमची चुकी झाली. आम्ही बसायला काय निर्लंब शक्यतो छोटी गादी किंवा छोटी हा हा. ते टोचतं ना, घोड्यावर हा बसून आपल्या हो मांड्यांना हो रग लागते ना, म्हणून विचारलं. हो हो. त्याच्यामुळे खूप त्रास झाला. तरी त्यांची पण एक ब्लँकेट होती, पण तरी त्यांनी ते काय सारखे हलून हलून मागे पुढे सरकायची ना, हा तर हा जरा हा मोठं काहीतरी जर असलं बेडशीट सारखं हा तर हा. त्यांनी थोडा त्रास कमी होतो. म्हणजे टर्किश टॉवेल असेल तर बरा होईल, तर अच्छा. टर्किश टॉवेलने थोडं जरा गादी होईल, मऊ होईल खाली असं. बरोबर बरोबर. नाही पण आता आपण ज्या नेहमी जातो, बरेचसे लोक हं. पायी पण जात असतील ना, मग पायी पण अहो मार्ग असेल ना भरपूर तिथे? काही. अहो कधी कधी माझ्यापेक्षा, म्हणजे आता माझं 65 वय आहे, पण हा 70-70 वर्षवाली लोक चालत जातात. म्हटलं मला थोडं म्हणजे खंत वाटायची की ही लोक चालतात, मग मी का चालू शकत नाही, माझी विल पॉवर कुठे कमी पडते असं मला वाटायचं ते. बर बर. म्हणजे असं. चालत येणाऱ्यांचा वेगळा हां. मार्ग आहे का? नाही नाही. अर्धा रस्ता तो 14 किलोमीटर जवळजवळ, निम्मा रस्ता सर्वांचा एकच, डोलीवाले त्याच्यात, पायीवाले त्याच्यात, घोडेवाले त्याच्यातच. बर 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 तर बर. त्याच्यानंतर मग घोडेवाल्यांचा वेगळा, तो गुंफेपर्यंत मग वेगळाच आहे, आणि पायी जाणाऱ्यांचा रस्ता, पायी आणि पालखीवाल्यांचा वेगळा आणि हा. घोडेवाल्यांचा वेगळा. बर बर बर. असे आणि नंतर नवीन रस्ता तयार केले. बर बर बर. साधारणपणे 14-15 किलोमीटरचं अंतर आहे आपण, आणि सगळं डोंगर दऱ्याच असतील ना का, हो, बर्फ सगळं वगैरे पण डोंगर अहो दिसतो? खूप खूप आणि अवघड चढ आहेत. घोड्यावरनं पण चढताना पूर्ण घोडेवाला सारखा जे चढ लागले सांगतो, वजन पिछे रोको, याने मागे झुका. हा हा हा. असं मागे झुकलं की ते रिकीबीवर जोर यायला लागतो, गुडघ्यावर जोर येतो, त्यामुळे गुडघ्यांना त्रास होतो. बरोबर बरोबर. बरं, त्या हा. घोड्यावर बसण्यासाठी साधारणपणे माणसांचं वजन वगैरे बघतात का? समजा आता महिला असतात, आता काही महिलांचं वजन जास्त आहे, मग ते घोड्यावर कसं काय आहे त्यांचे, म्हणजे नाही, आम्हाला तर तसं काही अनुभव आला नाही, कारण बरेचसे
म्हणजे असे हेवीवेट वाले पण घोड्यावर जाताना दिसले, पण कसं कोणाला अडवलं तर असं काही निदर्शनास आलं नाही. अच्छा, अच्छा. बरं, बरं, बरं. हा. म्हणजे वाट खडतर आहे, प्रवास हो अवघड आहे खरं खरं. सगळा. पण परमेश्वर कृपेने त्याच्या हो आशीर्वादाने पूर्ण होतो मात्र प्रवास. म्हणजे हो. तुमच्या जिद्द बोलण्यावरून जिद्द लक्षात येतंय. हा. हं, हं, हं. जिद्द असेल तरच होतो, हां. नंतर ते होत नाही. म्हणजे विल हा. पॉवर पण तुमचं पाहिजे, भगवंताचा हो. कृपा आशीर्वाद पण पाहिजे. असं आहे नुसती ते. शारीरिक मजबूती उपयोगाची नाही. बरोबर. हां, हां. कारण हां. अतिशय काटक म्हणजे अशी म्हणजे आपण बाबा माणूस तर जिना चढू शकणार आहे, पण ती माणसं जर तेवढं चढली आणि जे म्हणजे आपण असं मजबूत स्ट्रॉंग समजतो ते माणसं नुसते धापा टाकत असे थकलेले बसलेले दिसत. म्हणजे असं त्याच्यावरून मला असं वाटतं, ज्याची इच्छाशक्ती आहे तोच जाऊ शकतो, नुसतं शरीर बळ नाही तिथे. बरोबर. आणि शेवटी मनाचं काय बळ पाहिजे पायऱ्या आहेत असेल तर. का? शेवटी पायऱ्या लागतात का? हो, 370 गुंफेजवळ पायऱ्या आहेत. तिथे तुम्हाला मोबाईल वगैरे खाली ठेवावा लागतात. ते मोबाईल सामान्य माणसाला नेऊ देत नाही. फक्त त्यांचे जे सिक्युरिटी आहेत त्यांचंच मोबाईल असतं. सामान्य माणसाला मोबाईल खाली ठेवावा लागतो. अच्छा, अच्छा. बरं, बरं, बरं. लॉकर आहे तिथे, फ्री सुविधा आहे. लॉकरची म्हणजे मोबाईल ठेवायची फ्री सुविधा. मोबाईल, बॅग काही नेऊ देत नाही वर. बरं, बरं, छोटं बरं. आपलं काय प्रसाद असतं, छोटी बॅग, हँडबॅग चालते, पण मोठं सामान काही नेऊ देत नाही वर. अच्छा, अच्छा. म्हणजे ज्या शेवटच्या किती 370 पायऱ्या आहेत ना शेवटी हो, शेवटी त्या? ते 370 म्हणजे पायऱ्या आहेत. तिथे नेता येत नाही. तिथपर्यंत आपण आपला मोबाईल, बॅग, आपली हो, सगळं रेनकोट सगळं नेऊ वगैरे शकतो. आपल्याजवळ आपण हो, ठेवू शकतो. हो, अच्छा, हो, सगळं अच्छा. सगळं हां, सगळं. हां, हां. अच्छा. मग एकंदर सगळा प्रवास तुमचा खूप आनंददायी झाला. कष्टप्रद होता हो. पण नामस्मरणाच्या जोरावर आणि इच्छाशक्तीच्या आणि जोरावर. विशेष हां, म्हणजे हां. दर्शन घेतलं तर आपण खाली उतरतो, एक 20-25 पायऱ्या उतरलो की तिथे खजाना प्रसाद म्हणून देतात. बरं, बरं. हा, काय असतो तो? त्याच्यामध्ये छोटे आपले जी 25 पैशाचं कॉईन असायचं ना, हां. त्याच्यापेक्षाही लहान बर्फानी बाबाची आकृती असलेला कॉईन असतो आणि थोडी खडी साखर असते. अरे वाह! हा, तर ते प्रत्येकाला एकच देत, पण त्यांनी माझ्याकडे बोलले, बाबाजी आपके लिए लो 4, मला 4 पॅकेट दिले त्यांनी. अरे वाह! वाह, वाह! नाही तुमच्याकडे बघितल्यावरच आम्हाला म्हणजे नमस्कार करावासाच वाटतो. उगाच नाही तुम्हाला नाही, नाही. राष्ट्रीय धर्मगुरू पदवी मिळाली. ती नाही, नाही, पण ती हरिप्रिया सदैव तुमच्या सोबत असते, तुमच्या हो, हो, गळामध्ये हो. असते ती वैजयंती हे हां. आपल्या आणि विशेष म्हणजे ते दर्शन घेतो ते पुजारी आहेत, त्यांनी स्वतःहून तिलक लावला मला आणि विचारलं, "बाबाजी ये इतना क्यों पहना है? ये हां, क्या है?" म्हणजे त्यांनी तुळशीची माहिती विचारली. मग मी त्यांना तुळशीचा जो तुम्हाला संस्कृत श्लोक सांगितला तो श्लोक त्यांना सांगितला. त्यांनी सांगितलं, "बाबाजी धन्य हो लोग, अपना सामान खुद नहीं उठाया और तुम इतना तुलसी का वजन." बरोबर आहे, मैं बोला, बरोबर आहे. "वजन लगता तो मैं पहनता ही नहीं, ये वजन है ही नहीं मेरे लिए. खरंय, आपको खरंय, भारी खरंय. लगता है लेकिन मेरे को हलका लगता है." असं मी त्यांना सांगितलं. बरोबर आहे, बरोबर. नाही खरंच आहे तुमचं म्हणजे हां. तुम्हाला इथूनच नमस्कार. एवढं म्हणजे पाठीवरचं सामानाची बॅग असतील, शिवाय गळ्यामध्ये एवढ्या तुळशीच्या माळा धारण करून तुम्ही एवढा हो. खडतर प्रवास पूर्ण केला खरंच. आणि तुम्ही सांगताय ते आमच्या डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं. बरं मग तुम्ही येतानाचा थोडक्यात प्रवास वर्णन सांगा आणि मग आपण थांबूयात. येताना नाही, कसं नाही. झालं? दर्शन घेतल्यानंतर कसं हां, तुम्ही ते तुम्ही मगाशी विचारलं तेच मी तुम्हाला सांगत होतो. तिथे गेल्यानंतर जो मी ज्या 370 पायऱ्या चढताना मी 3 वेळा थांबलो. सारखी धाप हां, लागायची मला. मला थोडा दम्याचा त्रास आहे थोडासा. हां. त्याच्यामुळे सारखी धाप लागायची. बरं. 3 वेळा बसलो, म्हटलं मग कसं काय? मग तिथे गेल्यानंतर असं शरीर पिसासारखं हलकं झालं. ज्या क्षणाला बाबा आम्हाला बर्फाच्या पिंडीचं दर्शन झालं, पूर्ण शरीर हलकं झालं आणि सगळं थकवाच गेला. म्हणजे नंतर येताना काहीच वाटलं नाही मला. काहीच तर सगळे वाटलं नाही. माझे जोडीदार बोलायला, "रे तू वेळ झाला का रे? काय एवढं कसं काय तू एकदम म्हणजे हं. चेहऱ्यावर कसलीच क्लेश नाहीत." बरोबर, बरोबर, बरोबर. आणि विशेष म्हणजे तिथे ते कबुतराच्या जोड्यात मला 3 जोड्या दिसल्या. मी अरे माझ्या मित्रांना दाखवतो, त्यांना दोघं एकच जोडी दिसायची, मला 3 जोड्या दिसायच्या. बापरे! पांढरी कबूतर आहेत का? पांढरे शुभ्र? हो, हो. पांढरी कबुतरं. बरोबर. ते अमर कथा आणि भगवान हो. शिवशंभोशी निगडीत ती कबुतरांची कथा हां, सांगितली जाते. बरोबर हां. आहे. मग आणि येतानाचा मार्ग वेगळा आहे का तिथनं? तोच. जो त्याच जायचा तोच यायचा. बरं, बरं. हां, मग ठीक आहे, येताना ठीक आहे. किती चालेल. वेळ लागला तुम्हाला? येताना किती वेळ लागला? येताना साधारण आम्ही 12:30 निघालो, 3ला पोहोचलो. म्हणजे 2.5 तास लागले. 2.5 जाताना तास जास्त लागले. वेळ लागतो, येताना कमी वेळ लागलो. बरं. आणि हा विशेष पहिला दिवस असल्यामुळे पहलगामवाले येणारे कोणच नव्हते. सगळे बालतालवालेच होते. त्यामुळे गर्दी कमी होती. गर्दी कमी होती. कारण बरं, बरं. पहलगामवरून 2 ते 2.5 दिवस लागतात लोकांना यायला. बरं, 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 बरं. बरं. मग आणि येताना बालताल मार्गे कमी. पहलगाम मार्गे 45 किलोमीटर अंतर आहे. इकडनं 14 किलोमीटर अंतर आहे. हो का? बरं, बरं, हो. बरं, बरं, बरं. मग तिथून तुम्ही श्रीनगरला वापस आला का बालतालवरनं? 3 वाजता आम्ही पोहोचल्यानंतर मग तो रात्री तिथे थांबलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता निघालो. तिथून श्रीनगरला आलो. श्रीनगरला आल्यानंतर पहिल्यांदा शंकराचार्य मंदिर बघायला टेकडीवर चढलो. हं. आणि तिथे पण आमचं म्हणजे अगदी व्ही.आय.पीच त्यांनी दर्शन, अगदी पिंडीला हात लावून डोकं टेकून दर्शन घेऊन दिलं. तिथे त्यांनी स्वतः तिलक केलं, आम्हाला प्रसाद दिला. वाह! सुकामेवाचा वाह! प्रसाद दिला त्यांनी पण.
अरे वा वा, फारच सुंदर, फार सुंदर. हा, आणि खूपच एक छान. विशेष राहिले सांगायचं, जे आम्ही कबुतर दाखवली मी मित्रांना, तेव्हा ते कबुतराचं जोडं उडलं आणि उडताना त्याचा एक पंख गळाला. तो नेमके माझ्या सोबत जे मित्र होते त्यांना मिळाला. तो सांगतो म्हणजे त्यात असं हातवर आम्ही सगळे हातवर केलं, पण नेमका त्याच्या हातात येऊन पडला. तो म्हणतो मी खूप भाग्यवान, मला बाबा बर्फानीने म्हणे प्रसाद दिला म्हणून. खरंच, खरंच, खरंच. त्याचे काही फोटो हं. असतील तर ते पण आम्हाला पाठवा. आणि मग त्यानंतर तुम्ही श्रीनगरवरनं पुन्हा विमानाने मुंबईला हो. आलात का रेल्वेने हो. आला? कसा आला तुम्ही? नवी विमानाने झालो, डायरेक्ट नवी मुंबईला. तो 3 तासाचा तो थेट होता प्रवास. म्हणजे श्रीनगरवरून 10:15ला सुटलं विमान, हं. 1:15ला पनवेलला पोहोचलं. नवीन हं. मुंबई विमानतळ. अरे ते वाह! थेट फार होतं. फार सुंदर, आणि फार सुंदर. हां. म्हणजे टोटल तुमच्या तुमच्या या एक वर्णनावरून असं लक्षात येतं, की अ, इच्छाशक्ती असेल आणि हो. कृपा आशीर्वाद असेल तर वयोगट 15 ते 70 यामधील हो, हो. सगळ्यांना अशा पद्धतीने बाबा बर्फानीचं दर्शन घेता येतं, हो, चांगलं हो. नियोजन केलं तर. हो. अजून काही घरच्यांनी वेगळं? सगळ्यांनी विरोध केला हां, होता. हां. मला बरं. तुम्हाला मागे पण बोललो होतो बघा, मला 4 अटॅक हो, येऊन गेलेले. हो. त्यावेळेस घरच्या सगळ्यांनी मला विरोध केला, जाऊच नका तुम्ही. मी नाही, नाही. सांगितलं आलो तर तुमचा, गेलो तर देवाचा. खरंच आहे, खरंच आहे. नाही बरं, तुम्हाला मी प्रत्यक्ष भेटलेली आहे 2 वेळा, त्यामुळे मला माहिती हो. आहे हां. तुमचा तो तेजपुंज चेहरा आणि ते त्या सगळ्या याच्या तुळशीच्या माळा, तुमचा नामजप. खरंच हं. खूप छान हं. वाटलं तुमच्याशी बोलून आणि तुम्ही सांगत असताना ते सगळं डोळ्यासमोर दृश्य आम्हाला दिसले आणि आम्हालाही बाबा बर्फानीचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. तुम्ही हां. असाच तुमचा लोभ असू द्या आणि तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिला त्यासाठी धन्यवाद. अजून काही फोटोज असतील तर जरूर हां. शेअर करा. आणि त्यांना काही फोटो पाठ, जेवढे फोटो आहेत तेवढे फोटो व्हिडिओ तुम्हाला पाठवतो. तुम्हाला त्यातले आवडतील ते ठेवा, बाकी डिलीट करा. हो, आणि हा खर्च जो मी विचारला होता ना, हो. 21,500 आमचं तिकीट झालं जाऊन येऊन विमानाचं. बरं. आणि 5,700 तिथे घोडे, किरकोळ नाश्ता, जेवण मग हे झालं. लंगरमध्ये फुकट होतं. फक्त जाता येतानाचा प्रवास होता श्रीनगरमधलं, हां. हॉटेलचं रूमचं भाडं वगैरे सगळं भरून 5,700 मानसी खर्च झाला. 7 जण होतो आम्ही. अच्छा, अच्छा. बरं, बरं. म्हणजे म्हणजे साधारणपणे 5,700 ते आणि 21,100 हे. म्हणजे साधारण 30,000 मध्ये तुमचं 30,000च्या आत. विमानाने. हो, हां. विमान 30,000च्या आत झालं. जाताना अच्छा. येताना घोड्यावर. अच्छा, अच्छा. वाह, वाह! छान, छान. म्हणजे जर का रेल्वेने गेलं तर अजून कमी होऊ शकतो. फक्त हो, दिवस हो. खूप दिवस जास्त खूप लागू व्यवस्थित. शकतात. दिवस दिवस जास्त जास्त लागू लागले. हां, हां. विमानाने हां. जायचं असेल मुंबई ते दिल्ली, दिल्ली ते हं. श्रीनगर अशा पद्धतीने जर का केलं तर साधारण हां. 30,000 मध्ये हा बाबा अमरनाथचा प्रवास हो. होऊ शकतो चांगल्या तर पद्धतीने. थेट श्रीनगर पण विमान आहे. पण तेव्हा आम्हाला मिळालं नव्हतं. आम्ही जे मिळालं ते घेतलं. आम्ही चॉईस करत बसलो नाही. बरोबर, बरोबर आहे, बरोबर आहे. तर नाही ती हां. कसं असतं ती यात्राच ठराविक कालावधीसाठी आहे. त्यामुळे हां. जास्त विचार करून जमत नाही. त्या ठिकाणी हो, जाऊन हो. येणं आणि हो. वातावरण सतत बदलत असतं आणि हो. त्याच्यामध्ये सगळं सकारात्मक गोष्टी घडणं, दर्शन घडणं. बरेच जण हं. YouTubeवर टाकतात, बर्फ वितळतोय, दर्शन होणार नाही, मनात धाकधूक असते. हं. नाही, नाही. 6 फुटाची पिंडी आम्हाला बघायला भेटली पहिल्या हं, दिवशी. बरोबर आहे, बरोबर. फार आणि सुंदर आहे. 30 तारखेला रात्री आणि 1 तारखेला रात्री मुसळधार पाऊस झाला तिथे. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही खूप जास्त आलो होतो. येऊन दर्शन होईल की नाही होईल अशी हां, भीती वाटली. हां. पण एक ईश्वराची कृपा, अगदी सहज सुलभ विनासायास दर्शन झालं. खरंच, खरंच नाही त्याची हां. भगवंताच्या आणि कृपेशिवाय काही खरं नाही. हं. दुसरी एक तिथे तिथले जे सिक्युरिटीला मिलिटरी होती, हां. ते मिलिटरीवाल्या जवानाची इच्छा झाली माझ्यासोबत फोटो काढायची. तर अरे त्यांनी वाह! माझ्यासोबत फोटो काढला. तर मी त्यांना बोललो, माझा नंबर दिला. त्यानं सांगितलं, "त्या इथला गुंफेजवळचा फोटो मला तुम्ही पाठवा." मग त्यांनी त्याच्याजवळ माझा नंबर घेतला आणि मला फोटो पाठवला. तो फोटोही तुम्हाला पाठवतो. जरूर मिलिटरी जवानाचा गुंफेजवळचा. हां. अच्छा, अच्छा. म्हणजे भारत सरकारने तिथं सगळी म्हणजे व्यवस्था चांगली केलेली आहे. चोख व्यवस्था आहे. सेफ्टी अत्यंत आहे. तुम्हाला अहो, रस्त्याला आता बरेचसे लोक जे पडायचे ना, मी स्वतः ते जेवण येऊन कोणी असं दमल्या दिसलं का, काही हेल्प पाहिजे का, ऑक्सिजन पाहिजे का, रस्त्याला ऑक्सिजन सिलेंडर ठेवलेले आहेत, जर कोणाला ऑक्सिजन लागत असेल तर. हो ती ना. सुविधा आहे. लंगर आहे रस्त्यावर, पाणी पिणी स्वतः जवान पाणी याच्या बाटल्या वगैरे देतात लोकांना. तीच एक खूप मानावं लागेल. म्हणजे माणुसकी वेगळी आणि ड्युटी वेगळी. ते ड्युटी म्हणून नाही, एक सेवा म्हणून ते करताना मला आढळलं. असं एकही उर्मट जवान आढळला नाही. आता आपल्या एक समज असा असतो, जवान म्हणजे उर्मट, पोलीस म्हणजे उर्मट. पण मला एकाही पोलिसाचा उर्मटपणा कुठे आढळला नाही पूर्ण यात्रेत. अरे वाह! फारच छान. फार हे छान. खूप सेवाभावी वृत्ती. कोणी थकलेला सेवाभाव दिसला त्याला महत्वाचा आहे. हाताला धरून, लेडीज वगैरे हां. थकले किंवा जेंट्स बरोबर. असं, तर बरोबर. हाताला धरून चालायला मदत करायची. बरोबर आहे. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा सगळी व्यवस्था भारत सरकारने तिथं हो, केलेली हो. आहे. हो, हो. जवानही सेवेला तत्पर आहेत. तुमचा हा अनुभव हां, खूप सुंदर आहे आणि आपण आपल्या हां. सगळ्या देव माझाच्या प्रेक्षकांसाठी आता तो प्रसारित करूयात. हो. आणि आणि तुम्ही विशेष म्हणजे घोडेवाले कधी-कधी काय करतात, तर घाईन एकाला एक ओव्हरटेक करतात. तर ते जवान लगेच रोखतात. "ए, लाईनमध्ये चालू, लाईन." म्हणजे असं
दंगामस्ती अशी म्हणजे गडबड काही करू देत नाही, शिस्तीने चालायला लावतात. बरोबर शिस्त आहे तिथे, शिस्त आहे. शिस्त प्रचंड शिस्त आहे आणि शिस्तीमुळे तरी सुलभ होते, आता कोणाला त्रास होत नाही. नाहीतर त्रास का होत. घोडेवाल्याची गर्दी झाली की चालणारा त्रास होतो. बरोबर आहे. तर ते कारण की चालणाऱ्यांचं म्हणजे घोडेवाल्यांसाठी पाय पण आणि पायी जाणाऱ्यांसाठी पण एकच हो मार्ग आहे, येण्यासाठी पण हो एकच मार्ग आहे. त्यामुळे ती हो शिस्त मोडता कामा नये. बरोबर आहे. हा हा. चालेल, पण चालेल. अर्ध्या रस्त्याला गेल्यानंतर घोडेवाल्यांचा रस्ता वेगळा केला, आता नवीन बनवला रस्ता त्यांनी. तिथून बरं. मग फक्त घोडेवालेच जायला यायला, म्हणजे बरं, साधारण बरं. 7 किलोमीटर घोडेवाल्यांसाठी वेगळा रस्ता आहे. बरं. हम्म. चालेल, ठीक आहे, चालेल. धन्यवाद. धन्यवाद. आपण एवढे विचारलं हां. आस्थेने, धन्यवाद आपल्याला. नाही. रामकृष्ण हरी. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. रामकृष्ण हरी, हां. धन्यवाद. हां. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.